Good morning, student. Today we see the new topic thermodynamics, and last lecture we see this point. First we see the thermodynamic process, and now we see the work done during thermodynamic process. In this lecture we see heat added during a thermodynamic process. म्हणजे बघा, आपण लास्ट लेक्चरला थर्मोडायनामिक प्रोसेस अँड वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस बघितलं. आता ह्या लेक्चरला आपण हीट ॲडेड ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस. फर्स्ट वी सी द व्हॉट इज मीन बाय द थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस ह्याच्यामध्ये आपण काय सांगतो की स्टेट व्हेरिएबल चेंज होतात, त्याला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस असं म्हणतो. आता त्याच्यामध्ये बघा, consider the thermodynamic system consisting of an ideal gas confined to cylinder with movable, frictionless and massless piston. म्हणजे first we consider the cylinder and which is filled with the ideal gas, and this piston is movable, massless and frictionless. Now we see the, suppose we want to change the initial volume, means Vi is the initial volume of a gas to final volume Vf at constant temperature. म्हणजे आपण काय कन्सिडर केलं, एक सिलेंडर कन्सिडर केला आहे, त्याच्यामध्ये काय केलं, आयडियल गॅस फिल केलेला आहे आणि त्याच्यावरती एक पिस्टन बसवलेले आहे. ते पिस्टन कसं आहे, मासलेस, मूवेबल आणि फ्रिक्शनलेस आहे. त्यानंतर आपण सपोज म्हणजे काय कन्सिडर केले, नाउ वी चेंज द इनिशियल व्हॉल्यूम Vi टू द फायनल व्हॉल्यूम Vm ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे आपल्याला Vi हा इनिशियल व्हॉल्यूम चेंज करायचा आहे, त्याला पण त्यावेळेस टेम्परेचर कसं पाहिजे, कॉन्स्टंट, आणि फायनल व्हॉल्यूम आपल्याला काय करायचं आहे, Vf करायचं आहे. बघा आता ते कसं करणार आहे, देअर आर द टू डिफरंट वेज. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इनिशियल व्हॉल्यूम चेंज करायचं आहे टू फायनल व्हॉल्यूममध्ये ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, आणि ते करण्यासाठी देअर आर टू डिफरंट वेज. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, इन फर्स्ट केस द गॅस इज हिटेड स्लोली इन अ कंट्रोल्ड मॅनर सो दॅट इट एक्सपांड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर and it remains the final volume Vf isothermally. म्हणजे आपण काय केलंय बघा, फर्स्ट आपण इनिशियल व्हॉल्यूम कन्सिडर केलं, आपण काय करणार आहे, हीट ॲड करणार आहे स्लोली. आता हीट ॲड स्लोली केल्यानंतर ना काय होणार आहे बघा, बघा इट्स रिमेन्स फायनल व्हॉल्यूम Vf आयसोथर्मली. आपण ही इनिशियल कंडिशन कन्सिडर केली होती, आपण काय करणार आहे, त्याला हीट देणार, बर्न. आता हीट दिल्यानंतर ना काय होणार आहे, त्याचा व्हॉल्यूम चेंज होणार आहे. हीट दिल्यानंतर ना काय होणार आहे, इथं प्रेशर एक्झर्ट होणार आहे, आणि हे प्रेशरमुळे काय होणार आहे, हा पिस्टनवरच्या दिशेने मूव्ह होणार आहे, आणि मूव्ह झाल्यामुळे काय होणार आहे, इथं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. ड्यू टू द प्रेशर डेव्हलप होतं, आणि मग त्यामुळे आता व्हॉल्यूम इन्क्रीज झाला म्हणजे आपण इनिशियल व्हॉल्यूमचं कन्वर्जन केलं कशामध्ये, VIचं VFमध्ये कन्वर्जन केलं. कसं, द फर्स्ट स्टेज द गॅस हिटेड स्लोली अँड इन एक्सपांड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचे, स्लोली हीट ॲड करायची की एवढी, त्यामुळे इथला व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. म्हणजे आपण इनिशियल व्हॉल्यूमचं कन्वर्जन काय केलं, फायनल व्हॉल्यूम VFमध्ये केलं. ही फर्स्ट प्रोसिजर आहे, चेंज द व्हॉल्यूम Vi टू VF. आता सेकंड जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये बघा आपण काय करणार आहे, इन सेकंड केस द गॅस सिलेंडर इज सराउंडेड बाय द इन्सुलेटिंग मटेरियल. आता आपल्याला माहिती आहे, वी नो द इन्सुलेटिंग मटेरियल, त्याच्यामध्ये आपण काय करतो, डस्ट पार्टिकल, त्यानंतर पेपर, हे आपण जे आहे ते इन्सुलेटिंग मटेरियल आपण कन्सिडर करतो. अँड इट इज डिवायडेड इंटू टू कंपार्टमेंट बाय द थिन ब्रेकेबल पिस्टन. सेकंड केसमध्ये आपण काय केलं आहे, हा सिलेंडर कन्सिडर केला आहे, हातला जो दिसतो हा सिलेंडर कन्सिडर केला आहे, आणि त्याच्यामधला हा जो कडचा जो स्पेस आहे विच इज फिल विथ द इन्सुलेटिंग मटेरियल. आता तो इन्सुलेटिंग मटेरियलने फिल का केला जातो, बिकॉज टू रिड्यूस द लॉस ऑफ हीट. म्हणजे आतली हीट बाहेर जाऊ नये, बाहेरची हीट आत येऊ नये, म्हणून आपण काय केले, ह्याला शेल्डिंग केलेलं आहे इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये. आता हा जो सिलेंडर आहे त्या सिलेंडरमध्ये आपण काय केले, इट इज डिवायडेड इंटू टू कंपार्टमेंट बाय थिन ब्रेकेबल पिस्टन. म्हणजे पिस्टनच्या साहाय्याने तर काय केले, दोन कंपार्टमेंटमध्ये डिवाइड केले. देन फर्स्ट कंपार्टमेंट वी नेम द X अँड सेकंड कंपार्टमेंट इज द Y.
then volume of the first compartment is the Vi and volume of second compartment is the Vi dash. म्हणजे हा फर्स्ट कंपार्टमेंट आणि हा सेकंड दोन आपण भाग केलेला आहे. एका भागाला आपण x नाव दिलेला आहे आणि दुसऱ्याला y दिलेला आहे. मग फर्स्ट जो आपण कंपार्टमेंट कन्सिडर केला इनिशियल त्याचा व्हॉल्यूम Vi आहे आणि सेकंड साठी काय केले Vi dash. मग फर्स्ट कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आपण काय फिल केले बघा, द पार्टिशन इज नाव बघा द कंपार्टमेंट x फिल विथ द गॅस अँड कंपार्टमेंट y इज द एम्प्टी. मग आपण काय सांगितले, कंपार्टमेंट x फिल विथ द गॅस अँड सेकंड इज द एम्प्टी. ते दाखवले हे डार्क आहे म्हणजे फिल विथ द गॅस आणि हे काय आहे एम्प्टी आहे. त्यानंतर ना हे झालं फर्स्ट इनिशियल कंडिशन. आपण काय केलं, वी कन्सिडर द सिलेंडर and which is filled with the insulating material. Then this cylinder is divided into two compartments x and y. X filled with the gas and y is the empty. And x has the volume Vi and y has the volume Vi dash. First आपण consider केलं. आता second बघा, the partition is now suddenly broken. The gas expand with constant temperature attain the volume Vi. In this case no work done, then it is known as the free expansion. मग आपण काय केलेलं आहे, हे जो मध्ये कंपार्टमेंट आहे म्हणजे मध्ये पार्टिशन आहे आपण ते रिमूव्ह केलं. रिमूव्ह केल्यानंतर हे टोटल व्हॉल्यूम काय होणार आहे, 1 होणार आहे. म्हणजे हे काय झालं, ह्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. आधी इथं काय होतं, 2 कंपार्टमेंट असल्यामुळे हे व्हॉल्यूम 2 मध्ये डिवाइड झालं. हे कंपार्टमेंट आपण रिमूव्ह केलं तर हा काय होणार आहे, टोटल व्हॉल्यूम म्हणजे त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. मग हा Vi इनिशियल व्हॉल्यूम होता आणि फायनल व्हॉल्यूम काय येणार, ह्या टोटल दोघांची सम येणार. Vi प्लस Vi डॅश म्हणजे टोटल व्हॉल्यूम Vf म्हणजे फायनल व्हॉल्यूम आणि Vi म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम. पण आता इथं व्हॉल्यूम जरी इन्क्रीज झाला तरी इथं पिस्टन मूव्ह झालेलं नाहीये, म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचं वर्क डन झालेलं नाही. मग ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, फ्री एक्सपान्शन असं म्हणतो. मग आता ही फ्री एक्सपान्शन लक्षात ठेवा, आपल्याला पुढे लागणार आहे फ्री एक्सपान्शन म्हणजे काय बघा. म्हणजे आपण ह्या काय केलं, ह्या 2 प्रकारे. म्हणजे आपला पॉइंट काय होता बघा, हीट ॲडेड ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस. मग त्याच्यामध्ये 2 आपण डिफरंट वेज बघितल्या. फर्स्ट वेला आपण ए नाव दिले स्मॉल आणि सेकंडला बी. फर्स्ट केसमध्ये आपण काय केलं, VIचं कन्वर्जन VF मध्ये केलं, पण तिथं कंडिशन कोणते, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सेम सेकंडला पण तसंच आपण काय केलं, VIचं कन्वर्जन VF मध्ये केलं. त्यावेळेस सुद्धा ही प्रोसेस होत असताना टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण ह्या प्रकारे काय केलं, हीट ॲड केली थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये. हा आपला फर्स्ट पॉईंट कंप्लीट झालेला आहे. आता सेकंड बघा, क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आता क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे बघा, 7 थर्मोडायनॅमिक प्रोसेस बघणार आहेत. मीन्स वी सी द 7 थर्मोडायनॅमिक प्रोसेस. मग त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे 7 थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहेत, त्या प्रत्येक आपण प्रोसेस आपल्याला बघायचा आहे आणि त्याचं आयसोथर्मल प्रोसेस आपल्याला पण बघायचे आहे. आता ह्या 7 मध्ये आपण फर्स्ट बघणार आहे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. मग आता बघा, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल जे आपण प्रोसेस बघणार आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आपण रिव्हर्सिबल बघूया. रिव्हर्सिबलसाठी हा आपला ग्राफ आहे, पण त्याआधी आपण बघूया पॉईंट खालचे. द प्रोसेस डू नॉट रिस्टोर द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम आर कॉल्ड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. म्हणजे जी सिस्टीम डू नॉट रिस्टोर द इनिशियल स्टेट म्हणजे ओरिजिनल पोझिशनला पुन्हा ती सबस्टन्स जो आपण कन्सिडर केलेला असतो तो ओरिजिनल पोझिशनला पुन्हा येत नाही, त्याला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. त्यासाठी आपण बघा एक एक्झाम्पल बघूया. पंक्चरिंग द बलून म्हणजे बलून जर फुटला तर तो पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही. अनदर एक्झाम्पल पंक्चरिंग द टायर पंक्चर झाल्यानंतर तो पुन्हा लगेच त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही. रबिंग अवर प्लाम्स टुगेदर म्हणजे आपण हात एकमेकांवर घासले तर तिथे हीट काय होते, लॉस होते. बर्निंग अ कॅन्डल त्यामुळे सुद्धा काय होतं, हीट लॉस होते. म्हणजे द प्रोसेस डू नॉट रिस्टोर द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम आर कॉल्ड इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे ती सिस्टीम जर पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, इरिव्हर्सिबल सिस्टीम असं म्हणतो. आणि त्याच्यासाठी हे आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत. पुढे बघा, द प्रोसेस ऑफ रिस्टोर द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम आर कॉल्ड रिव्हर्सिबल. म्हणजे इरिव्हर्सिबलच्या अपोजिट रिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबलमध्ये काय होतं, ती सिस्टीम आहे ओरिजिनल पोझिशनला येत नाही. रिव्हर्सिबलमध्ये काय, ती सिस्टीम आहे ओरिजिनल पोझिशनला म्हणजे इनिशियल स्टेटला येते, त्याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. आता ह्याचं एक एक्झाम्पल बघूया. मेल्टिंग ऑफ आईस. आईस मेल्ट झाल्यानंतर पुन्हा तुम्ही तो काय केला, वॉटर झाला आणि तो फ्रीजमध्ये ठेवला तर पुन्हा त्याचा काय होणार आहे, आईस होणार आहे. म्हणजे तो पुन्हा त्याच्या ओरिजिनल
पोझिशनला येणार आहे. फ्रीजिंग ऑफ वॉटर, बॉइलिंग ऑफ वॉटर अँड कंडेन्सेशन ऑफ द स्टीम एक्सेट्रा विच इज द एक्झाम्पल ऑफ द रिव्हर्सिबल प्रोसेस. लक्षात ठेवा, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे सबस्टन्स आहे तो इनिशियल स्टेटला येत नाही आणि रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये सबस्टन्स काय होतो, इनिशियल स्टेटला येतो. त्याचे आपण एक्झाम्पल बघितले. The path of the reversible thermodynamic process is the same in the forward and reverse direction. त्यासाठी डायग्राम बघा. इकडे आपण एक वाय ॲक्सिसवर प्रेशर घेतला, एक्स ॲक्सिसवरती व्हॉल्यूम घेतलेला आहे. पी आय हा इनिशियल प्रेशर आहे आणि व्ही एफ हे फायनल आहे. पी एफ हे फायनल प्रेशर आहे आणि व्ही आय हे इनिशियल व्हॉल्यूम. मग आपण ए आणि बी पॉईंट, ए हा इनिशियल पॉईंट घेतला आणि इथे सपोज आपण बी पॉईंट कन्सिडर केला, तो फायनल पॉईंट असेल. पण ते जे कॉर्डिनेट हे जे असणार आहे पी आय व्ही आय आणि जे पी एफ व्ही एफ असणार आहे. मग आपण काय केले, ॲरो दाखवलेलं बघा, एक खालच्या दिशेने जातोय आणि एक वरच्या दिशेने. म्हणजे सुरुवातीला प्रेशर जास्त आहे, नंतरनी प्रेशर कमी होत जातोय आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होत जातोय आणि इथं आली आपली फायनल पोझिशन. मग पुन्हा आपण इथं आल्यानंतर पुन्हा आपण रिव्हर्स डायरेक्शनने जाणार इथं. म्हणजे रिव्हर्सिबल जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डायरेक्शनचा एकच पाथ असतो. म्हणजे ह्याच पाथवरने फॉरवर्ड डायरेक्शन जातो आणि रिव्हर्स डायरेक्शनने सुद्धा. मग रिव्हर्सिबल प्रोसेस कोणाला म्हणले की सबस्टन्स त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. मग फॉर एक्झाम्पल आपण काय सांगितलं की मेल्टिंग ऑफ आईस कन्सिडर केला तर आईसचं वॉटर होऊ शकतं आणि वॉटरचा आईस होऊ शकतो. म्हणजे ह्या दोघांचा पाथ काय असणार आहे, एकच असणार आहे, फॉरवर्ड डायरेक्शन आणि रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जो आपण पाथ कन्सिडर करतो तो एकच असतो फॉरवर्ड आणि रिव्हर्ससाठी. शो द पाथ एफ of a reversible thermodynamic process. This path show the reversible expansion of gas followed by its reversible compression. म्हणजे एक्सपान्शन अँड कॉम्प्रेशन. आता ह्यासाठी एक एक्झाम्पल बघा. रिव्हर्सिबल एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन आपण जो म्हणतो त्याच्यामध्ये बघा, आता जर आपण बलून कन्सिडर केला, म्हणजे जर तुम्ही आता इथे लक्ष द्या बघा, सपोज आपण फुगा कन्सिडर केला म्हणजे बलून. आता बलून काय केला, कॉम्प्रेस केला, म्हणजे त्याच्यामधली हवा कमी केली, कॉम्प्रेस केला, तर काय होणार आहे, त्याचा शेप कमी होणार आहे, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. व्हॉल्यूम डिक्रीज होणार आहे म्हणजे तिथं प्रेशर कसं असेल, मॅक्झिमम असेल. म्हणजे एकदम आपण बलूनमध्ये हवा भरल्यानंतर एकदम सोडायचं नाही, जस्ट थोडीशी हवा कमी करायची, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम कमी होणार पण प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पुन्हा त्याच्यामध्ये आपण हवा भरली तर तो काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. एक्सपांड झाल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे आणि प्रेशर डिक्रीज होणार आहे. पुन्हा आपण हवा सोडली तर पुन्हा तो कॉम्प्रेस होणार, व्हॉल्यूम कमी होणार, प्रेशर इन्क्रीज होणार. म्हणजे ही प्रोसेस अगेन अँड अगेन आपण हवा भरली आणि हवा काढली तर ही प्रोसेस कंटिन्यू होत जाणार आहे. म्हणजे कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन ही रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण काय म्हणतो, थर्मोडायनेमिक प्रोसेस आहे असं आपण म्हणलेलं आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस आर द आयडियल प्रोसेस. रियल thermodynamic process will always encounter some loss due to the friction and some other the deceptive force. आपण हे सांगितलेलं आहे. मग बघा, आता फर्स्ट आपण रिव्हर्सिबल प्रोसेस बघितली, त्याच्यासाठी आपण हा ग्राफ बघितलेला आहे. आता सेम अशीच आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस बघणार आहे आणि त्याच्यासाठी आपण ग्राफ बघणार आहे. बघा, आता इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये मग अशीच सांगितलं, त्याच्यामध्ये सबस्टन्स ओरिजिनल स्टेटला येत नाही. अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस इज अ चेंज दॅट कॅन बी रिट्रॅक्टेड इन द रिव्हर्स अपोजिट डायरेक्शनने. म्हणजे पार्टिकल जर आपला सपोज आपण ए पासून कन्सिडर केला, पार्टिकल बी पर्यंत गेला, पुन्हा ए पर्यंत गेला, तर ह्या दोघांचे पाथ कसे असतात, डिफरंट. म्हणजे फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शनचे पाथ कसे असतात, डिफरंट असतात. त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल कोणतं सांगितलं होतं बघा, पंक्चरिंग द बलून ऑर टायर रबिंग अवर प्लाम्प्स टुगेदर, हे त्याचं एक्झाम्पल आहे. द पाथ ऑफ द इरिव्हर्सिबल थर्मोडायनामिक प्रोसेस इज नॉट सेम इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. आत्ताच आपण सांगितलेलं आहे. देअर इज, इथं बघा बाय मिस्टेक, इथं परमनंट हा वर्ड पाहिजे, ही बाय मिस्टेक इथं स्पेलिंग चुकीचं झालेलं आहे. देअर इज अ परमनंट लॉस ऑफ एनर्जी फ्रॉम द सिस्टीम ड्यू टू द फ्रिक्शन और अदर डिसेप्टिव्ह फोर्सेस इन इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे काय होतं, ही प्रोसेस होत असताना तिथं सम लॉस ऑफ हीट किंवा एनर्जी होतं आणि लॉस ऑफ हीट किंवा एनर्जी झाल्यामुळे तो सबस्टन्स इथं ओरिजिनल फायनल पोझिशनला एकदम नाही, इथं थोडासा गॅप राहतो इथपर्यंत. का तर तिथं सम अमाऊंट ऑफ लॉस ऑफ एनर्जी किंवा हीट झाल्यामुळे तिथं आपला गॅप राहतो. मग ते बघा, आता
मोस्ट रिअल लाईफ थर्मोडायनामिक प्रोसेस दॅट वी डील्स इन इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे मोस्ट ऑफ रिअल लाईफ मधल्या प्रोसेस आपण थर्मोडायनामिक प्रोसेस दॅट विल डील्स द इरिव्हर्सिबल प्रोसेस असं आपण म्हणतो. म्हणजे बघा मी पुन्हा एकदा सांगते. आता आपण थर्मोडायनामिक क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस ह्याच्यामध्ये आपण 7 थर्मोडायनामिक प्रोसेस बघणार आहे. आजच्या लेक्चरला आपण फक्त एकच क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस बघितले, कोणतं रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. मग तुम्हाला डिफरन्स बिटवीन द रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल प्रोसेस किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला राईट नोट ऑन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस किंवा MCQ मध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय हे विचारलं जाईल. मग रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये मी थोडक्यात पॉईंट सांगते आपण काय काय बघितले. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे जो आपण सबस्टन्स कन्सिडर केलेला आहे तो ओरिजिनल स्टेटला येतो, त्याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण सांगितलं मेल्टिंग ऑफ आईस, बॉइलिंग ऑफ वॉटर एक्सेट्रा. आता रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शनचा पाथ काय असतो, एकच असतो. तसंच इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण काय सांगितलं, सबस्टन्स ओरिजिनल स्टेटला येत नाही. मग त्याचं एक्झाम्पल सांगितलं आहे पंक्चरिंग द बलून ऑर टायर. मग आपण काय सांगितलं, त्याचा फॉरवर्ड डायरेक्शन अँड रिव्हर्स डायरेक्शनचा पाथ हा काय आहे, डिफरंट आहे. म्हणजे आपल्या आजच्या लेक्चरला आपलं एक प्रोसेस बघून झालेले आहे, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. नेक्स्ट आपण आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, आयसोकोरिक, आयसोबारिक, फ्री एक्सपान्शन ह्या सगळ्या प्रोसेस आपण एक एक लेक्चरला अशा पुढे बघत जाणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.